कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वेंके, यादी तयार आहे का? यादी हा। अरे वा, एकदम हुशार झालायस हा कामात, मस्त काम करतोय। चालू दे चालू दे। वेंकी कापूर आहेत का? दे दे। आई आज नाही आली ती, मी एकटीच आले। काय ग, कशी आहेस? म्या एक नंबर आहे काकू, तुम्ही कशी आहे? बरी आहे। दादा कसे आहात? हा नमस्कार, फार चांगलंय। काकू हे कशा पायी? अगं काय ना, अलीकडे हा जरा वेगळा वागतोय। रात्री ना हसतो काय, मध्येच उठून काय बसतो, बडबडतो सुद्धा। काळजी वाटते ना ग, कधी कधी दृष्ट लागते मुलांना म्हणून। दादा कसं काम करतोय वेंकी? चांगलं काम करतोय ना? हो चांगलं, एकदम चांगलं काम करतोय तुमचा मुलगा। फार हुशार झालाय हा। तो आल्यापासून मला मदत होतेच आहे, पण तो आल्यापासून गिराईक पण फार वाढलंय, धंदा पण चांगला होतोय। ताई आता मात्र मी वेंकीला इथून सोडणार नाही हा। बरं, तुम्हीच शिकवताय, तुम्हीच करताय, तुमचाच आहे तो। चल येते बरं का। चल येते ग। हा येत जा काकू, तुम्ही आला की बरं वाटतं। तू पण ये कधीतरी वेळ काढून चहाला। येते येते हा दादा। या वेंकी, ती सामानाची लिस्ट आहे ना, सामानाची लिस्ट, ते सगळं सामान मागून घे। हा मागून घ्या, मी येतो जरा जाऊन। हा चल। ओय वेंकी, कुठल्या भूतानं पछाडलं रे तुला? काका सई कशी आहेस बाळा? मस्त मस्त। अरे सावकाश सावकाश। ऐकलत का? सई आले। बर मला एक सांग, कसा झाला प्रवास? खूप छान, काहीच प्रॉब्लेम नव्हता। सई कशी आहेस? खूप छान, सुखी आता उभं राहून गप्पा मारणार आहात का बसणारी देखील आहात? ये बस बस बस। चला, आम्ही तुला शिकायला बाहेर जरी पाठवलं असलं तरी तू घरचे संस्कार काही विसरले नाहीस। ते कसं शक्य आहे काका? काकू तू सांडगे केले? अगदी बरोबर, आज तुला आवडतं ना ते सगळं केलं स्वयंपाकात। काकू तू कसली भारी आहेस. अजून आहे तशीच आहेस, आलेच थांब। घे। कशी आहे? खूप कमाल, खूप कमाल झालं काकू। विश्वा तू पण भरवून घे बाबा, नाही तर म्हणशील आई बाबांनी आयुष्यभर हिच्यावर माया केली, हिच्या शिक्षणाचा खर्च उचलला आणि आता भरवतीये सुद्धा हिलाच। छे ग, त्याला कुठे आवडते हे सगळं, माहितीये ना तुला? तेच म्हणते मी काकू, याला ना बेस्ट गोष्टी काय आहेत ते कधी कळलंच नाही। सतत आपलं एक विचित्र गोष्टींच्या मागे धावायचं। तू अगं हो, आता आल्या आल्या भांडणार आहेस का?
ठीक आहे, थोड्या वेळाने भांडतो. काय तू बरं चल खाऊन घे. झाली बाबा एकदाची सगळी कामं. हो ना. हो, आईला एक फोन करता का? मी बोलले होते तिला रेजिस्ट्रेशन झाल्या झाल्या तुला फोन करेन म्हणून. अरे हे गे आगे फोन लावलाय. बोल ग वीणा. हॅलो आई, झालं बरं का रेजिस्ट्रेशन? हो हो, मी बोलले होते ना तुला लगेच फोन करेन म्हणून. झालं. अरे वा, झालं का? छान छान. हो ना. आई बरं, आईंचा काही फोन वगैरे आला होता का ग? नाही नाही, काही कोणाचा फोन वगैरे आला नाही. वीणा, आता एक काम कर, घरी जाताना मिठाई घेऊन जा आणि देवापुढे ठेव, नमस्कार कर मिठाई? आणि घरच्यांना ही आनंदाची बातमी सांग जागेची. अगं, घरच्यांपासून ही अशी एवढी महत्वाची गोष्ट, आनंदाची गोष्ट लपवून ठेवणारीस का तू? हा, हो ना. हा, बरं बरं आई, आम्ही आता निघतोय. मी तुला नंतर निवांत करते हा फोन. हा हा. बर, ठीक आहे. मग तुझ्या आईला सांगितलंय तोपर्यंत ठीक आहे, पण घरी जाऊन काय कोणाला सांगू नकोस. हा, तुला काय सांगायचं झालं तर मला सांग. हा, तू काय खाणार आहेस? ज्यूस पिणार आहेस? केन ज्यूस, उसाचा रस पास. चल. काय माणूस आहे हा. कामापुरता मामा कसं बनवावं ना, मी यांच्याकडून शिकायला पाहिजे. काय चाललंय आमच्या आनंदी बाळाचं? हा, गरम गरम दूध आणलंय, आता ते प्यायचं. काय चाललंय? आजी मी चित्र काढते. अरे वा, हे पूर्ण नाही झालं का अजून? हो आजी, हे अजून इनकम्प्लीट आहे. मी तुला दुसरं चित्र दाखव. हो हो, दाखव दाखव. अरे कोण आहे ते? हे टमटमपूरचे राजा राणी आहेत. कोणी सांगितली तुला यांची गोष्ट? हे मला भावनाईनी गोष्ट सांगितली. ही राणी तर किती गोडुली दिसते, अगदी आमच्या आनंदी सारखी. छान छान छान. आणखी? आणि हे हे माझ्या ओळखीचे. चिव 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 चिव. कोण आहे ते? हे चिमणी आणि हा चिमणा. आणि हे कुठे असतात? काय खायला येतात आपल्याकडे? हे आपल्या अंगणात खाऊ खाऊ खायला येतात. दाणे दाणे खायला येतात. हा. छान छान छान. अजून पण आहे? हो. अरे वा, अरे बापरे, हे सगळे कोण आहेत? ही आजी म्हणजे तू आणि आजोबा आणि हरीश मामा, हा, सिंचना मामी, संतोष मामा, वीणा मामी मग आणि हा वरद दादा किती छान. आणि जन्मी मावशी, त्याच्या बाजूला जयंत काका. किती छान, सगळे किती छान. अगं काय, भावनाही कुठे आहे? भावनाई नाहीये याच्यात, कारण की याच्यात सगळे पेअर आहेत ना. भावनाईला थोडी पेअर आहे. आजी मी तोपर्यंत नेक्स्ट करते. हा, माझं इन्कम राहिलंय ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.